नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मी तुम्हाला 9.5च्या घडीचा 4 टक्स ब्लाऊज कटिंग दाखवते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर 14.5ची उंची आहे, आपल्याला शिवून 13.5 झाला पाहिजे. तर 14.5वर मी एक मार्क केलं आहे. आता आपण ते आखून घेऊया. आता आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच आणि मोंड्यासाठी घ्यायचं आहे 5.5 इंच. 5.5 इंच घेतलं आहे. आता जेवढी घडी आहे 9.5ची, तर 9.5ची घडी मी घेतली. तर 9.5वर एक पॉईंट देते आणि 2 इंचावर एक आपला मार्जिन पॉईंट असणार. ही लाईन आपल्याला कवर करून घ्यायची. आता 1.5 इंच आपल्याला मोंड्यासाठी घ्यायचे आणि 1 इंच आपल्याला समोरचा मोंडा घ्यायचा आहे. तर बघा, 1.5 इंचावर मी एक खूण करून घेतली आणि 1 इंचावर एक खूण करून घेतली. अशा पद्धतीने बघा. गळा घ्यायचा आहे आपल्याला 2.25 इंचाचा, कारण वयस्कर आजींचा ब्लाऊज आहे. 2.25 इंच गळा घेतला आहे. खालच्या बाजूला 5.5चा गळा घ्यायचा आहे, कारण त्यांना जास्त दोन्ही बाजूचा गळा जास्त मोठा नको आहे. पाठीमागून आणि पुढून त्यांनी गळा तेवढाच घ्यायला सांगितला. आणि कंबर आहे 33.5 इंच. तर 33.5चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 33.5चा चौथा भाग काढल्याच्या नंतर जेवढं येतं आपल्याला तेवढं घ्यायचं. जवळजवळ 8.5 आले आणि त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचं आहे. ही लाईन याला जॉईंट करून घ्यायची. आता आपण याची कटिंग करणार आहोत. आता आपण पाठीमागचा मोंडा कट केला आहे, आपण समोरचा केला नाही. तर ज्यावेळेस आपण दोन्ही कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला हा मोंडा कट करायचा आहे. तर आपण हे उचलून घेऊ. पुन्हा एकदा हा कपडा असा पलटी करू. आता काय करायचं आहे, एकदम बरोबर आहे तसेच आपल्याला कटिंग करून घ्यायची. कुठेही कमी जास्त काहीच करायचं नाही. याचा जर पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल स्टिचिंग व्हिडिओ, तर कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता हा मोंडा मी आहे तसाच कट केला आहे, कारण आपल्याला अजून याला 1/2 इंचानी आतमधून कटिंग करायची. तर हा झाला आपला वरचा भाग. आता आपण खालच्या याच्यामध्ये 1/2 इंचानी आतमध्ये घेऊया. बरोबर. आता गळा आपण घेतला होता 2.25 इंच. तर आपण 2.25वर एक पॉईंट देऊ. 2.25वर पॉईंट दिल्याच्या नंतर 5.5चा गळा आहे कस्टमरचा, आपण तो पण लगेच कट करून घेऊ. आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे. तर बघा, 4वर मी एक पॉईंट दिला 4 इंचावर. वरती पण मी 4 इंचावर घेतला. तिरका मी असा घेतला एक. ज्यावेळेस आपण हे टक्स जॉईन करतो त्यावेळेस अगदी व्यवस्थित हे ब्लाऊजची कटिंग एकदम परफेक्ट होईल. फक्त आपल्याला खालचा एक टक्स 1 इंचाचा आला पाहिजे, याची काळजी घ्या. अशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग ही पूर्ण झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.